एकूण 3 टप्प्यात वाटप होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 9 एप्रिल आणि 10व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. कोणत्या तारखांना कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत, किती टप्प्यात हे पैसे वाटप होणार आहे आणि 5 गिफ्ट कोणत्या महिलांना हे आजपासून सुरू झालेले आहेत. महिलांना 5 गिफ्टचे पैसे पडायला चालू झालेत. 9 एप्रिल असल्यामुळे आजपासून हे वाटप होणार का, कोणत्या महिलांपर्यंत या 5 गिफ्टचे आज पैसे पडणार आहेत. 10व्या हप्त्याची तारीख फायनल झालेली आहे आणि त्या तारखेला पैसे कोणत्या महिलांना येणार आणि बाकीच्या 2 ते 3 टप्पे होणार आहेत, त्यामध्ये कोणत्या महिलांना पैसे पडणार. महिलांना मोठे 5 गिफ्ट वाटपसुद्धा चालू झाले आणि 10व्या हप्त्याची तारीखसुद्धा फायनल झालेली आहे. त्यामुळे महिला खुश आहेत, कारण महिलांना हे पैसे 10व्या हप्त्याची जी ओढ लागलेली होती ती आता संपुष्टात आलेली आहे आणि महिलांना 1500 रुपयांचं क्रेडिट लवकरच होणार आहे. ते सुद्धा आपण जाणून घेणारच आहोत. परंतु 5 मोठे गिफ्ट कोणते महिलांना भेटणार आहेत आणि ते कधीपासून चालू होत आहेत, कोणत्या महिलांना हे 5 गिफ्ट भेटणार आणि कोणत्या महिलांना भेटणार नाही आहेत. लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांना 1500 रुपयांचा लाभ तर दिला जाणारच आहे. 10व्या हप्त्याचं वाटप त्यांच्यासाठी आहेच, परंतु अपात्र लाभार्थीसुद्धा भरपूर झालेले आहेत. त्यामुळे कोणत्या महिला या योजनेतून बाहेर निघालेल्या आहेत ती सुद्धा यादी तयार आहे आणि त्याची डिटेल माहिती आपण जाणूनच घेणार आहोत. महिलांसाठी मोठी खुशखबर मिळालेली आहे. अक्षय तृतीयानिमित्त महत्त्वाच्या मुहूर्तावरती शासन पैसे वाटप करणार आहे आणि अक्षय तृतीयाच्या निमित्ताने तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचं धन हे पडणार आहे. महत्त्वाची योजना चालू आहे आणि शासनानं त्याचं वाटप अक्षय तृतीयानिमित्त चालू करणार आहेत आणि त्याच्या अगोदरसुद्धा काही महिलांना, कारण महिन्याचा अखेर असणार आहे त्यामुळे 3 टप्प्यात वाटप होणार आहे. कोणत्या तारखा असणार आहेत, कोणत्या महिलांना कधी पैसे पडणार, सर्व डिटेल माहिती आपण जाणून तर घेणारच आहोत आणि महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हप्ता घोषित झालेला आहे आणि हप्ता कधी पडणार आहे, तर तुम्हाला हप्ता पडणार आहे 30 एप्रिलला. 30 एप्रिलला तर हप्ता पडणार, परंतु 1 टप्प्यात एकच दिवसात तुम्हाला सर्वांना पैसे पडणार नाही आहेत. ते 3 दिवस हे पैसे पडणार. कोणते 3 तारीख असणार आहेत, महिन्याच्या अगोदरसुद्धा, आता या चालू महिन्यात 30 तारखेच्या अगोदरसुद्धा हे पैसे पडणार आहेत. कोणत्या तारखांना पैसे पडणार आहेत, कारण 30 तारखेला महिन्याचा शेवटचा दिवस असेल, त्यामुळे त्या दिवशी सर्वांना हे पैसे पडणार नाही आहेत. आणि हप्ता जरी घोषित झाला असला, अक्षय तृतीयानिमित्त हे धन तुमच्या अकाउंटला येणार असेल, परंतु बऱ्याच लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत. कोणत्या लाडक्या बहिणी असतील ज्या अपात्र झाल्या आणि कशामुळे झालेल्या आहेत. नवीन नियमसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. कोणत्या नवीन नियमांमुळे महिला अपात्र करण्यात आल्या आणि त्याची पडताळणी अजूनही चालू आहे. कोणत्या सध्या जी पडताळणी चालू आहे त्या नियमांमध्ये कोणते, ज्या पडताळणी आहे त्यामध्ये कोणते नियम लागू आहेत, त्या कोणत्या नियमांमुळे महिला अपात्र होत आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत. कारण त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार नाहीत. कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत त्यांच्या अकाउंटला हे 1500 रुपये 10व्या हप्त्याचं वाटप येणार नाही आहे. कशामुळे येणार नाही आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना येणार नाही आहे आणि पडताळणीचे नियम काय आहेत, कोण पडताळणी करत आहे, त्यामुळे बऱ्याच महिला, बऱ्याच म्हणजे 30% महिला या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठी अपडेट म्हणजे ज्या महिलांना आता पैसे आले नसतील त्यांना मात्र या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि 7वा 8वा ज्यांना आला नसेल त्यांना 9वा 8वा 9वा आणि 10वा हप्ता सोबत भेटणार का. जर तुम्ही पात्र असाल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही, परंतु अपात्र जर तुम्हाला करण्यात आलं असेल तर मात्र तुम्हाला एकही हप्ता राहिलेले पैसे, कोणतेच पैसे तुम्हाला येणार नाही आहेत. त्यामुळे 10व्या हप्त्याची तारीख तर जाहीर झालेली आहे, परंतु ही तारीख तुम्हाला 3 ते 4 टप्प्यात वाटप होणार आहे, कारण एकाच दिवशी सर्व महिलांना हे पैसे पडणं शक्य नाही आहे. 30 तारखेला डेबिटीला लिमिट असतात, लिमिटनुसार तुम्हाला हे पैसे पडत असतात. त्यामुळे 2 ते 3 टप्प्यात पैसे पडणार आहेत आणि लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी तर भेटलेलीच आहे, परंतु दुसरं म्हणजे तुम्हाला अपात्रसुद्धा करण्यात आलेलं आहे. कोणत्या लाडक्या बहिणी अपात्रच आहेत आणि कोणाला इथून पुढे एकही हप्ता येणार नाही आहे, तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे. पडताळणी चालू आहे, त्यामुळे कोणत्या महिलांना आता इथून पुढे एकही हप्ता येणार नाही आहे. डिटेल माहिती पाहणार आहोत. नवीन मोठे 5 गिफ्टसुद्धा वाटप चालू आहे, त्याविषयीसुद्धा सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत. पहिली चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीनुसारच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करणं चालू आहे आणि ती चौकशी कोण करत आहे, तर अंगणवाडी सेविका हा डाटा पुरवत आहेत.
अंगणवाडी सेविका हा डाटा शासनाकडे पाठवत आहेत. कोणत्या महिलांच्या नावे गाडी आहे, कोणत्या कुटुंबामध्ये कोण नोकरीला आहे, सर्व डिटेल माहिती अंगणवाडी सेविका महिला व बालकल्याण विभागाला हा डाटा पुरवत असते. कारण त्यांच्याशी निगडित ते क्षेत्र असल्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि अंगणवाडी सेविका याची चौकशी करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती ही देत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी आता अपात्र झालेल्या आहेत. बऱ्याच लाडक्या बहिणी 30% महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या महिला अपात्र झाल्या आणि कोणत्या महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप होणार, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण सर्व महिलांना पैसे पडणार नाही आहेत. सर्व डिटेल माहिती आपण देणार आहोत आणि महत्त्वाच्या अपडेट आज आपण आणलेले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत सर्व महिलांना पैसे पडणार नाही आहेत. कारण अपात्र होण्याचे 4 कारण कोणते आहेत, अपात्रचे 4 कारण तुमच्यासाठी कोणते आहेत, कोणत्या नियमांमुळे तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात आलं आणि अंगणवाडी सेविका कोणत्या ज्या डाटा आहे त्याच्या बेसवर तुम्हाला या अपात्र करणार आहेत. पहिला नियम आहे 4 चाकी गाडी. जर महिलांच्या नावे 4 चाकी गाडी असेल तर मात्र अंगणवाडी सेविकाने तुमचा डाटा पाठवलेला आहे आणि RTO विभागाकडून सुद्धा डाटा घेतलेला आहे. फक्त अंगणवाडी सेविकाच्याच मनावर तुम्हाला अपात्र केलेलं नाही, तर RTO विभागाकडून सुद्धा याचा डाटा मागून तुम्हाला अपात्र करण्यात आलेला आहे. दुसरा आहे इन्कम टॅक्स. तुम्ही जर करदात्या महिला असाल, तुम्ही जर इन्कम टॅक्स जर भरत असाल तर मात्र या योजनेत लाभ घेण्याचा अधिकार तुम्हाला नव्हता. परंतु आतापर्यंत जे हप्ते आले ते बोनस स्वरूपात तुम्हाला भेटले असं समजा आणि त्यामुळे तुम्हाला जर हप्ते आले असतील तर मात्र तुम्हाला इथून पुढे एकही हप्ता येणार नाही आहे. जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर मात्र तुम्हाला एकही हप्ता हा भेटणार नाही आहे. इथून पुढे तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि तिसरं आहे 2.5 लाखाचं उत्पन्न. जर तुमचं 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे तुम्हाला या योजनेत 10वा हप्ता येणार नाही आहे. आणि जर 2.5 लाखाच्या उत्पन्नामुळे तुम्ही जर अपात्र झाला असताल तर मात्र तुमच्यासाठी अजून एक वेगळा नियम आहे, तो सुद्धा आपण पाहणारच आहोत. आणि इतर योजनेचा जर लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला 1000 रुपये, जर इतर योजनेचा लाभ घेत असाल तर 500 रुपये या योजनेतून तुम्हाला पडत राहतील. परंतु जर तुम्ही नोकरीला असाल तर सुद्धा तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे, तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे. महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाचे 4 नियम आपण जाणून घेतलेले आहेत. या नियमांच्या आधारेच तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि हेच नियम तुम्हाला इथून पुढे सुद्धा लागू राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक जूनला KYC करावी लागणार आहे आणि KYC केल्यानंतरच हे तुम्हाला प्रत्येक जून नंतर हप्ते पडत राहतील. पूर्ण वर्षाचे हप्ते तुम्हाला पाहिजे असतील तर प्रत्येक जून महिन्यात याची KYC करणं बंधनकारक केलेलं आहे आणि जर KYC केली नाही तर तरीसुद्धा तुम्हाला तिथून पुढे हे पैसे पडणार नाही आहेत. त्यामुळे हे नियम तर आपण जाणून घेतले, परंतु जे 10व्या हप्त्यासाठी 3 टप्प्यात वाटप करण्याचं ठरवलेलं आहे. कोणते 3 टप्पे असणार आहेत? लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं वाटप तर होणार आहे, 100% खरं आहे. परंतु हे 3 टप्पे असणार आहेत. कोणत्या 3 टप्प्यात पैसे पडणार आहेत, कोणत्या महिलांना कधी पडणार पैसे, आपण तेच जाणून घेणार आहोत. पहिला टप्पा किती टक्के महिलांना पैसे पडणार? फक्त 20% महिला. याची डेट काय असणार ते आपण नंतर जाणूनच घेणार आहोत. पहिला टप्पा असणार आहे 20% महिलांचा, दुसरा टप्पा असणार आहे 25% महिलांचा आणि तिसरा टप्पा असणार आहे 25% महिलांचा. या 3 टप्प्यांमध्ये हे वाटप होणार. म्हणजे किती झाले? फक्त 70% महिलांनाच हे पैसे पडणार आहेत आणि बाकीच्या 30% महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत. कारण या योजनेतून 30% महिला गायब झालेल्या आहेत. त्यांना इथून पुढे लाभ घेण्याचा अधिकार नाही आहे. त्यांना या योजनेतून 10व्या हप्त्यापासून हे 10व्या हप्त्यापर्यंत तुम्ही जरी पात्र असाल तरी 10व्या हप्त्यापासून हे तुम्हाला पैसे आता इथून पुढे पडणार नाही आहेत. त्यांना 30% महिलांना हे अपात्र करण्यात आलेलं आहे आणि या 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार असल्यामुळे कोणत्या महिलांना कधी पैसे येणार हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कारण कोणत्या तारखेला, 30 तारखेला जरी तारीख घोषित झाली असली तरीसुद्धा ह्या 30 तारखेला सर्व महिलांना पैसे पडू शकत नाहीत. कारण DBTला लिमिट असतात. त्यानुसार पहिले 3 टप्पे होणार आहेत आणि ते कधीपासून पैसे वाटप होत आहे ती सुद्धा डिटेल माहिती आपण सांगणारच आहोत. परंतु 3 टप्प्यात हे 100% पैसे वाटप होणार आहे आणि महिलांना 10व्या हप्त्याची यादी तयार आहे. 10व्या हप्त्याची यादी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं होतं.
की 10व्या हप्त्याची यादी शासनाने तयार करून ठेवलेली आहे आणि ही यादी तुम्हाला लवकरच जाहीर होईल आणि ती आज जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये कोणत्या महिलांचा समावेश असणार? ज्या पात्र महिला आहेत त्यांचाच फक्त या यादीत समावेश असणार आहे. ज्या अपात्र आहेत त्यांना मात्र इथून पुढे एकही हप्ता त्यांना येणार नाही आहे, कारण त्यांना वगळण्यात आलेलं आहे. ही यादी शासनानं तयार करून ठेवलेली आहे. जेवढ्या पात्र महिला असतील तेवढ्याच महिलांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि यादी तर झाली, परंतु आता जाणून घेणार आहोत महिलांना लवकरच खुशखबरसुद्धा येणार आहे, कारण 10व्या हप्त्याची 2100 रुपयांची घोषणासुद्धा लवकर होणार आहे. 10व्या हप्त्याला जरी तुम्हाला 1500 पडले तरीसुद्धा 11वा हप्ता किंवा 12व्या हप्त्याला तुम्हाला 100% 2100 रुपयांची घोषणा शासन करणार आहे. कारण 30% महिलाच त्यामुळे वगळण्यात आलेले आहेत आणि 30% महिला बाद करण्याचं कारणच ते आहे की फक्त लाडक्या बहिणी आणि लाडक्या म्हणता येणार नाही, कारण फक्त गरजू आणि गरीब महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. फक्त गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे. त्यामुळे 2100 रुपयांची घोषणासुद्धा तुम्हाला जुलैपासून होणारच आहे. आणि महत्त्वाचे 5 गिफ्ट महिलांना कोणते भेटत आहेत, कोणत्या महिलांना हे 5 गिफ्ट भेटणार आहेत, महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण 2490 रुपये आजपासून जमा झालेले आहेत. बऱ्याच महिलांना याचे मेसेज आज आलेले आहेत आणि 2490 रुपयांच्या राहिलेल्या सर्व सबसिडी, काही महिलांना 2490 रुपये पडलेले आहेत, तर काही महिलांना 6000च्या पुढे पैसे पडलेले आहेत. कशामुळे? तर राहिलेल्या महिलांच्या सर्व सबसिडी KYC न केल्यामुळे थकलेल्या सर्व सबसिडी तुम्हाला टाकून दिलेल्या आहेत. ज्या महिलांनी KYC केली असेल त्या महिलांना सर्व राहिलेले हप्ते सर्व पडणार आहेत, परंतु तुम्ही जर KYC केली तरच. KYC करणं बंधनकारक आहे आणि KYC केल्यानंतर तुम्हाला राहिलेल्या सबसिडीसुद्धा पडत असतात. त्यामुळे तुम्ही KYC करणं जरुरी आहे. गॅसची KYC करून घ्या, तुम्हाला राहिलेले 2490 रुपये आणि मागे राहिलेल्या सर्व सबसिडीसुद्धा पडतील, परंतु तुम्हाला KYC करणं जरुरी आहे. 3 टाकी मोफतचे 2490 तुम्हाला 100% जमा होतील, परंतु गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला KYC करणं जरुरी आहे. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता अक्षय तृतीयानिमित्त शिधापत्रिकेवरती आनंदाचा शिधा सोबत साडी वाटप, आनंदाचा शिधा प्लस सोबत साडी वाटप होणार आहे. आणि कोणत्या महिलांना हे साडी वाटप होणार? तर शासनानं ज्या 30% महिला बाजूला केलेल्या आहेत त्यांना हे साडी वाटप होणार नाही आहे आणि आनंदाचा शिधासुद्धा त्यांच्यासाठी नाही आहे. त्यांना अक्षय तृतीयानिमित्त ज्या पात्र महिला असतील त्यांनाच हे साडी वाटप आणि आनंदाचा शिधा वाटप होणार आहे. कारण जी कुपन KYC आहे तीसुद्धा तुम्हाला करणं जरुरी आहे. ती केली आहे का? जर केली नसेल तर तिन्ही शिधापत्रिका धारकांनी कुपन KYC करून घ्या. 30 एप्रिल शेवटची तारीख आहे. 30 एप्रिलच्या अगोदर रेशन कार्ड KYC करणं बंधनकारक आहे. जर तुम्हाला लाभ इथून पुढे सर्व योजनांचा पाहिजे असेल तर मात्र ह्या कुपनची KYC तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. आणि आनंदाचा शिधा तर तुम्हाला भेटणार, परंतु महत्त्वाचे 5 गिफ्टसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. शिलाई मशीनचे अर्ज चालू झालेले आहेत. शिलाई मशीन पाहिजे असेल तर 15,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. 15,000 रुपयांची शिलाई मशीन तुम्हाला भेटणार, परंतु त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन तुम्ही कोठेही अर्ज करू शकता आणि शिलाई मशीनचं गिफ्ट तुमच्या पदरात पाडून घेऊ शकता. 15,000 रुपयांचं मोठं गिफ्ट तुमच्यासाठी भेटणार, परंतु त्यासाठी अर्ज करणं बंधनकारक आहे. आणि भांडी संच बांधकाम कामगार योजनेचे सुद्धा अर्ज पुन्हा चालू झालेले आहेत. त्या योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला सर्व प्रकारचे भांडी संच असतो तो भेटत असतो. सर्व भांडी तुम्हाला घरात लागणारे सर्व भांड्यांचा संच हा भेटत असतो. त्यामुळे या योजनेचे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आणि घरकुल योजनेमार्फत 2 लाख रुपयांचा निधी तुम्हाला दिला जाणार आहे. कारण घरकुलचे सुद्धा फॉर्म चालू झालेले आहेत. घरकुल वाटपसुद्धा चालू झालं आहे. तुम्हाला भेटलेलं नसेल तर तुम्ही हा अर्ज करा, तुम्हाला घरकुल 100% भेटणार आहे. 10व्या हप्त्याचं 1500 रुपयांचं क्रेडिट हा मेसेज तुम्हाला येणार आहे आणि तो लवकरच येणार आहे. किती तारखेपासून वाटप होत आहे महत्त्वाचं आहे, कारण आज आहे 9 आणि 10 तारखेपासून याचं वाटप होणार आहे. 10 तारीख 1 नंबरच्या टप्प्यासाठी असणार आहे, 2 नंबरच्या टप्प्यासाठी असणार आहे 18 तारीख आणि 3 नंबरच्या टप्प्यासाठी असणार आहे 25 तारीख. आणि राहिलेल्या सर्व महिलांना हे 30 तारखेला पैसे पडणार आहेत. महत्त्वाची अपडेट जाणून घेतलेली आहे. आणि आज किती जिल्ह्यात वाटप होणार आहे? 10 तारखेला, आज जरी होणार नसेल तरी उद्या जे आहे 10 तारखेला
तुम्हाला हे वाटप होणार आहे आणि कोणते जिल्हे पहिल्या टप्प्यासाठी निवडलेले आहेत ती अपडेटसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. नवीन जिल्हे निवडलेले आहेत, नवीन बदल झालेले आहेत. पहिले जे जिल्हे आहेत त्यांना मागे ठेवण्यात आलेलं आहे आणि नवीन जिल्ह्यांना यामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. कोणते जिल्हे आहेत जाणून घेऊयात. पहिला आहे सातारा, इकडे आहे सोलापूर, सांगली, इकडे आहे पालघर, इकडे आहे नंदुरबार, जळगाव, रत्नागिरी, इकडे आहे यवतमाळ, वाशिम, अकोला, इकडे आहे जालना, बीड आणि लातूर, इकडे आहे गोंदिया आणि गडचिरोली आणि चंद्रपूर. या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे आणि या जिल्ह्यातील फक्त 20% महिलांनाच पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात 25% महिला आणि तिसऱ्या टप्प्यात 25% महिला, असे टोटल 70% आणि 30% वगळल्या गेलेल्या महिला, असे टोटल 100% महिलांना हे पैसे कधी पडणार आणि कोणत्या महिलांना पडणार आहेत ते आपण जाणून घेतलेलंच आहे. परंतु आजपासून या योजनेचा लाभ सर्व महिलांना दिला जाणार आहे. कोणत्या योजना महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहेत, कोणत्या योजना आहेत, ज्या 12 योजना महिलांना भेटतात, परंतु महिलांना आजपर्यंत माहीत नाही आहे की आपल्याला 12 योजनांचा लाभ दिला जातो. तुम्ही या योजनांचा लाभ घेत आहेत का? जर घेत नसाल तर 100% घ्या. 12 योजना शासनाने महिलांसाठी स्पेशली दिलेल्या आहेत. स्पेशल महिलांसाठी या 12 योजना आहेत. या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे, ती अर्ज केल्यानंतर तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येत असतो आणि पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना साडी वाटप 100% होणार आहे. आणि तुम्हाला KYC सुद्धा बंधनकारक आहे. 2.5 लाखाचं उत्पन्न जर तुमच्याकडे नसेल तर 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न काढून घ्या, कारण 2.5 लाखाच्या उत्पन्नामुळे ज्या महिला वगळलेल्या आहेत त्या महिला त्यांना परत पात्रता सिद्ध करता येणार आहे. शासन लवकरच नवीन अर्जसुद्धा चालू करत आहे, त्यामुळे 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न दाखल करून तुम्ही परत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि ही KYC जर केली नसेल तर 30 तारखेच्या अगोदर कुपनची KYC करून घ्या आणि हे करा तरच पैसे पडणार आहेत. लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर या सर्व KYC करणं बंधनकारक आहे. या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर मात्र टोटल KYC, गॅस KYC असेल, कुपन KYC असेल आणि जून महिन्याची लाडकी बहीण योजनेची KYC असेल. तीनही KYC तुम्हाला बंधनकारक आहेत आणि या 3 KYC केल्या तर तुम्हाला सर्व योजनांचे पैसे आणि 5 गिफ्टसुद्धा तुम्हाला पडत राहणार आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेतलेले आहेत आणि अशाच अपडेट जर पुढे जाणून घ्यायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.